कैलासवासी सुभाषचंद्रजी पारख पतसंस्थेतील मुदत ठेवींची रक्कम मुदत संपूनही परत मिळत नसल्याचा आरोप करत ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे। 1, 2 आणि 3 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींचे लाखो रुपये अडकल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे। दरम्यान संचालक यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा खर्च करण्यात आल्याचा आरोप करत कार्यक्रमासाठी पैसे आहेत मग ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी का नाहीत असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केलाय। निलेश वखारे, बाळू सुराशे, बबन पाबळे, संतोष कोतवाल, सोना कोतवाल यांच्यासह अनेक ठेवीदारांनी रक्कम तातडीने परत करण्याची मागणी केली आहे। सोना भरत आहे कोतवाल, आम्ही पैसे 10 वर्ष ठेवले होते तर ते म्हणे लगेच आम्ही देणार आहे पण ते पैसे अटकले। ते म्हणे आता नाही, बंद झाली बँक, कदरून जातो प्रत्येक वेळेस गेलो का नाही आहे आमच्याकडं, आता काहीच नाही आहे। आणखीन मुलाची तब्येत आता 6 महिने झाले, ऑपरेशन झालं त्याचं, तर त्याला सांगितलं तर तो म्हणतो नाही म्हणे आत्ता काही नाही आमच्याकडं म्हणे। मुलं ते आहे सर्व आहे पण तो येईल ना, मी तुम्हाला सर्व करेल। पतपिढी पिंटू पारख, पिंटना आम्ही मतदान होते तेव्हा आम्ही फोन लावलो त्याला, त्याच्या अगोदर तर अजून फोन तो उचलत नाही, काही नाही। गेलो का दुकानमध्ये ते कपड्याची, तो भाऊ म्हणतो नाही आहे, आम्ही म्हणतो आम्हाला त्यांनी सांगितलं आव मिलो, पण नाहीच बोलतो। आणि मग काय आमचे का आरामाचे पैसे आहे का हो? आमच्या वेळेवर पैसे पाहिजे, दुःख आहे सुख आहे, मी आजारी असते, ते पडले 2 टायमाला, मुलाचं ऑपरेशन, जेवण कोण देणार मग? कोण देणार? मंत्री संत्री आले त्यांच्या, पण द्यायला काय हरकत आहे त्यांना? बरं आम्ही येणार होतो पण तब्येत बरी नाही, तिथं आलो असतो आम्ही, खरोखर त्याच्या समोर आम्ही सांगितलं असतं का काय आहे काय नाही, पण आम्हाला यायची बी हे नाही आहे। गेलो तर 200 रुपये कुठून आणायचं भाडा रिक्षामध्ये? मी बाळू दामू सोळाशे, माझा व्यवसाय शेती। मी कष्ट करून सुभाषचंद्रजी पारख पतसंस्थेत पैसे टाकलेले झाले। 4 वर्ष आली, मी चक्रा भरून कदरून गेलो आहे। माझ्या मुलीच्या लग्नासुद्धा यांनी पैसे दिले नाही, मी इकडून तिकडून पैसे आणून माझ्या मुलीचं लग्न केलेलं आहे। तर यांनी आमचे पैसे द्यावा हीच आमची विनंती। आणि त्यांनी प्रसक आणून ठेवलं आहे बरं का, ते प्रसक बी झाली 4 वर्षे वसूल येते आहे, पण त्यांनी अजून काही किती आले काय असं ठेवीदारांना आम्हाला काही अजून त्यांनी मिटिंग घेतलेली नाही। ते म्हणत्या आम्ही जर बोलायला गेलो तर उडवडची उत्तर काढत्या, जेव्हा वसुली येईन तेव्हा देऊ, वसुली चालू आहे। आणि यांनी कर्ज वाटून ठेवलं या या आवश्यक आपल्या संचालक लोकांनी, या संचालक लोकांनी ती बँक आवश्यक मी टाकून दिली आणि हे मोका ठेवते आहे। कधी आज आम्हाला न्यूजला कळलं का यांनी मंत्री संत्री लाखो रुपयाचा खर्च केला आहे, मग आमच्या गरिबांचे पैसे द्यायला यांना काय अडचण आहे? काही लोक अटॅकने मरून गेले हे टेन्शन पाहिजे, काही नाही आमचे पैसे एवढ्याच द्यावा ही आमची विनंती। मी निलेश रामदास वाखारे, माझे सुभाषचंद्र पारख नागरी पतसंस्थेमध्ये सुमारे 9 लाख रुपये अजून अटकलेले। बँकेत चक्रा मारू वैतागून जातो, ते लवकर पैसे द्यायचं नाव घेते नाही। माझी घरची परिस्थिती अत्यंत बिकटीची होऊन बसली आहे। अक्षरशः मला एकदम माझे मनस्थिती खराब झाली एकदम। माझ्या घराचं काम अपुरं राहिलेलं आहे, मी जवळजवळ 5 वर्ष मागं पडून गेलेलो आहे माझी उन्नती थकून गेली माझे पैसे वेळेवर मला भेटायला पाहिजे। मी खूप झालो पैसा करता, बाजारात करतो मी, हातावरलं आहे माझं सगळं। माझे यांनी पैसे लवकरात लवकर द्या अशी माहिती आज मला अशी माहिती मिळाली। पिंटू पारख यांचं आज वाढदिवस आहे, ते वाढदिवसाला एवढं खर्च करू शकता तर मग आमचे पैसे द्यायला काय हरकत? त्यांनी आमचे पैसे द्यावा। आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया,
याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.